अध्याय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आले. आजचा व्लॉग म्हणजे कसं घरच्या कामाबद्दल नाही आहे, तर जरासं वेगळा आहे. वेगळा तर कसं आर्ट नाही आहे, म्हणजे मी एवढी ऑफिशियल आर्ट नाही, पण तरी घरगुती कामासाठी जे आपण एक्स्ट्राचे कपडे असतात किंवा काय असते त्याचं काहीतरी करत असतो, तेच केलं मी आणि तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गोधडी शिवायची होती मला एक. याच्या अगोदर मी 2 गोधड्या शिवल्या होत्या, तर त्याचा व्हिडिओ मी काढला नाही. लक्षातच आलं नाही मला की मी व्हिडिओ काढतो किंवा यूट्यूबवर टाकतो, म्हणून लक्षातच आलं नाही. तर आशूच्या बाबाने एक दिवस म्हटलं मला की बाबा तू व्हिडिओ काढला नाही का गोधडी शिवली तर त्याला म्हटलं नाही, मला लक्षातच आलं नाही. तर त्यानं एक व्हिडिओ काढला होता, तर तेवढाच व्हिडिओ फक्त मी अपलोड केला. तोही शॉर्ट व्हिडिओच आहे आणि त्यात शिवून झाली होती पूर्ण गोधडी. तर तो व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही पाहून घ्या. तर नंतर मग विचार केला की बा ठीक आहे, दुसरी गोधडी एक शिवून टाकू आपण. तर मग गोधडी शिवायसाठी म्हणून काहीतरी कपडे मी धुवून आणले होते. धुवून आणल्यानंतर पहिले धुवून घेतले सगळे कपडे, जे एक्स्ट्राचे कपडे होते जे ठेवून दिले होते. जरा जास्त दिवस झाले होते, एक 7-8 महिन्यापासून ते एका बॅगमध्ये भरून ठेवले होते. मग ते कपडे पहिले म्हणजे साड्या होत्या ते पहिले काढल्या, धुवून घेतल्या. एक ब्लँकेट होतं आणि साडी होती आणि थोडंसं एक्स्ट्राचंच होतं सगळं काही. तर ते पहिले धुवून घेतलं आणि धुवून घेतल्यानंतर मग हे आतमध्ये ते टाकलं आणि वरून त्याला कवर बसवला चांगला. साडीच होती, खाली पहिले टाकली, त्याच्यावरून दुसऱ्या साड्या टाकल्या आणि त्याच्यावर आणखीन ते कवर करून घेतलं आणि चारी बाजूनं पहिले ते एक तर शिवून घेतलं, जेणेकरून ते आतमध्ये जे एक्स्ट्राचे जे साड्या टाकेल होत्या ते बाहेर आल्या नाही पाहिजे, म्हणून ते सगळं शिवून घेतलं होतं पहिले चारी बाजूनं. नंतर मला गोधडी शिवायचं काम चालू झालं होतं. प्रोफेशनल आर्ट नाही मी, फक्त जेवढं आयडिया येते किंवा मग टाईमपास म्हणून जे घरात जे कामं करतो तेच तुमच्यासोबत मी शेअर केले होते. तर तसंच शेअर करणं चालू आहे. तर असं गोधडी शिवणं चालू केलं होतं. तर एका दिवशी शिवून होत नाही, कोणतीच म्हणजे काम म्हणलं की एका दिवशी होत नाही. आणि मलाही तसंच आहे, गोधडी शिवायचं म्हणलं की मला एका दिवशी गोधडी शिवून झाली नाही, कारण आशू लहान आहे आणि तो मधात करत जाय म्हणून मी व्हिडिओ बी जास्त तर डिलीटच केला. कारण आशू मधात करत जाय, खेळत जाय, त्याचं गाडं घेऊन मला जवळ येऊन खेळत जाय, तर कसं त्याला सुई लागली नाही पाहिजे याचं जरासं काळजी घ्यायची होती मला, म्हणून मी त्या दिवशी गोधडी शिवली नाही, ठेवून दिली होती. तर दुसऱ्या दिवशी मग ते व्हिडिओ चालू केला गोधडी शिवायसाठी म्हणून दुसरी. तर अशी शिवणं चालू झाली होती माझी गोधडी. आता एक तर कसं आहे, मला फोन ठेवायला जागा नाही कुठे, तर फ्रीजवर एक मी फोन ठेवला आणि असं शिवायला सुरुवात केली होती. तर तुम्ही पाहू शकता कशी शिवू राहिली मी.
तर अशा प्रकारची माझी गोधडी शिवणं जवळपास आली होती. तर अशा प्रकारचे गोधडी लय प्रकारचे असतात गोधड्या शिवणं. तर तशा आमच्या इथं चालू होती गोधडी शिवायचा कार्यक्रम. तर अर्धा तर टाईम मला लेकरातच जाते, अर्धं लेकराला पाहण्यानंतर गोधडी शिवा, नंतर एक्स्ट्राचे कामं करा, असं तर असते. पण एका दिवसात होत नाही कोणतेच कामं, म्हणून थोडे दिवस म्हणजे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे काही दिवस लागतातच. आणखीन व्हिडिओ तुमच्यासमोर येईन, पण आता पाणी पडल्याच्यानं जास्त गोधड्या शिवून होत नाही. तर पाहू आता काय होते. तर समोरचं व्हिडिओ तुमच्याजवळ सोबत नक्की शेअर होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रायबरनं मला मदत होईल. प्लीज मदत करा, प्रत्येकाला करता मलाही करा थोडीशी मदत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.